नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर के साथ। नागपुर जिले के भिवापुर तालुका के धामन में लगी भीषण आग के बाद राहत और पुनर्वास के बड़े ऐलान किए गए। धामन गांव में बीती शाम तेज आंधी और आग के वजह से कई घर जलकर खाक हो गए। घटना के बाद राज्य के महसूल मंत्री बावनकुळे ने मौके पर पहुंचकर हालात का जायजा लिया और पीड़ित परिवारों से मुलाकात की। त्यांचे बांधकाम करण्याकरता खनिकर्म महामंडळ निधीतनं 2.5 लाख रुपयाचा निधी आज मंजूर करण्यात आला। सोबतच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या की सीएम रिलीफ फंडमध्ये उद्या प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत, त्यातनं काही मदत आपल्या परिवारांना होणार आहे। कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थांच्या वतीने 20 लाख रुपयाची मदत या परिवारांना आम्ही करतो आहे। सोबतच जे या ठिकाणी मंत्री आशिष जयस्वालजी ज्यांना मदत पुनर्वसन डिपार्टमेंट आहे, त्यांनी शासनाची जी तातडीनं 23,000 रुपये प्रत्येक परिवाराला मदत पाहिजे देणे, 1 महिन्याचं अन्नधान्य त्या परिवाराला मिळणे, घर बांधकामाकरता रेती मोफत देणे, या ठिकाणी कागदपत्र जळाली आहेत त्यांचा शिबिर लावून त्या ठिकाणी सर्व कागदपत्र पुनर्जीवित करणे, मुलांना शिक्षणाचे जे काही साहित्य पाहिजे, पुस्तकं, वह्या, पेन वगैरे, सायकल वगैरे, मुलांना सायकल देण्याचा एक विचार आम्ही करतोय। या ठिकाणी जे मीटर जळलेले आहेत ते मीटर देणे, सिलेंडर देणे, जे काही त्यांची आता पूर्णतः जळालेले घर आहेत त्यांचं फारच वाईट आहे आणि त्यामुळं सरकारच्या माध्यमातून आम्ही या पद्धतीने अनेक उपाययोजना आणि एवढंच नाही तर कामगार विभाग जे आशिष जयस्वालजीकडे आहे राज्यमंत्री म्हणून, त्यांनी आता जे भांडे किचनमधले भांडे आहेत त्याचे सेट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत। महिन्याभराचा अन्नधान्याचा पुरवठा आम्ही या ठिकाणी केलेला आहे। राहण्याची व्यवस्था आम्ही सर्वांची करतो आहे। गावकरी सुद्धा आपल्या त्यांच्या घरातले काही रूम्स आहेत यांची घरं बांधकाम होत पण त्यांना रूम्स देणार आहे, त्यांची निवासाची व्यवस्था करणार आहे। जे जनावरांचे गोठे जळालेले आहेत त्या गोठ्यांना सुद्धा काही अनुदान द्यायचा निर्णय करतो आहोत। एवढंच नाही तर आम्ही हा विचार करतो की जे जनावरं दगावले आहेत त्या जनावरांऐवजी दुसरे जनावरं देणे, याची योजना डीपीसीच्या माध्यमातून करण्याची योजना आम्ही केली आहे। एकंदरीत सरकारचे सर्व सोर्सेस आणि आता या उमरेडच्या MIDC कंपनीचे आत्ताच मी CEO MIDCशी बोललो, त्यांनी 40-50 कंपन्यांनी एकत्र येऊन त्यांनी एक CSR जमा करावा आणि त्यांनी सुद्धा एक मोठी मदत या गावाला करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, जेणेकरून सरकारची मदत, घर बांधण्याची मदत, CM फंडाची मदत, 8 दिवस इथे आरोग्य कॅम्प, 2 महिने टँकर पाणी त्या उपलब्ध राहावं, त्यामुळे सर्व बाजूनी या गावामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई वाढू नये, कुठल्याही प्रकारचा जे काही या ठिकाणी अडचणी तयार होण्याची काळजी मी घेतलेली आहे। 15 दिवसांनी मी पुन्हा या ठिकाणी व्हिजिट करणार आहे आणि एवढंच नाही, ज्याच्या चुकीमुळे आग लागली आहे, कारण एक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वनवा पेटवला, तो गावात पसरला, त्यावर कारवाई करण्याची सूचना आम्ही दिलेल्या आहे आणि जनावरांना चारा सुद्धा उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी आम्ही पूर्तता केलेली आहे, करतोय। जी आर्थिक मदत 23,000ची प्रत्येक कुटुंब दिली ती कधी मिळणार आहे? ते उद्या सकाळी मिळेल आणि कोराडी महालक्ष्मीचे जे 20 लाख रुपये आहेत ते उद्या मिळेल, कारण त्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की 100% जे जळालेले आहेत त्यांना 1 लाख रुपये, 75% जे नुकसान झालं त्यांना 75,000, 50,000 रुपये 50% आणि 25,000 रुपये अंशतः ही मदत त्यांचा घरगुती आता तातडीनं त्यांना अन्नधान्य आणणे वगैरे त्यांचा काही जे काही रोजचा व्यवहार आहे ते सुरू करण्याकरता आम्ही देतोय। MIDCच्या कंपन्या वेगळा CSRची मदत करणार आहे। महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, इथं अग्निशमनची व्यवस्था असते, अशा गावाला कुठे आपत्कालीन आग लागली तर त्यासाठी ग्रामीण भागासाठी या घटनेनंतर काही विचार केला? नगरपालिकेमध्ये प्रत्येक नगरपालिकेला गाड्या आहे। उमरेडला काल 6 नगरपालिकेच्या, चंद्रपूरच्या चिमूर DC वरनं गाड्या आल्या, इकडे नागपूरवरनं आगीचे त्या ठिकाणी, पण तातडीनं 1 तासाच्या आतमध्ये सर्व अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचलं, 6 बंब पोहोचले, त्यामुळं गावाचं जे पूर्ण गाव जळणार होतं ते गाव जळणार झालं, गावाचे मोठं नुकसान झालं नाही, म्हणजे गावच गेलं असतं, पण या गावाच्या लोकांचे आभार मानायचे, त्यांनी जीव आणि दिले नाही।
गावाच्या लोकांनी एकत्रितपणे येऊन त्या लोकांना बाहेर काढलं आणि एकही जीवानी झालं नाही हे सर्वात महत्वाचं. त्याकरता गावकऱ्यांचे मी आभार मानलेले आहे. नगर विकासमध्ये तो अग्निशमन असतो, ग्रामीण भागामध्ये एक स्वतंत्र यंत्रणा असायला पाहिजे. पंचायत समितीला तशी व्यवस्था करता येऊ शकते, पण पंचायत समितीला तेवढा अग्निशामक दलाचा पॅटर्न नाहीये. शेवटी एखादा बंब आणून ठेवण्याला अर्थ नाही. चालवणारे माणसं, मेंटेनन्स करणारे माणसं. त्यामुळे नगरपालिकेला मात्र ही व्यवस्था आम्ही केलेली आहे. उमरेड नगरपालिकेला आहे, भिवापूर नगरपालिकेला आहे. त्यामुळं या ठिकाणी आमदार आहेत. आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी 2-2 बंब देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यातनं या ठिकाणी आपल्याला मदत होत असतं. तुम्ही जी मदतीची घोषणा केली ती त्यांना त्या निर्धारित वेळेत पोहोचेल की नाही यासाठी झालं. आता उद्या तर मी महालक्ष्मी कोराडीच्या जे 20 लाख रुपये आम्ही अनुदान पाठवतो आहे. उद्या सकाळी 23,000 पुन्हा मिळणार आहे. 2.5 लाखाची घर उद्याच मंजूर करतोय. त्यामुळं आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे साऱ्याच गोष्टी उद्याच्या उद्या आणि परवा कॅबिनेटमध्ये मान्य आशिष जय मी आहे तेव्हा सीएम रिलीफ फंडाचा निर्णय करतोय. एक मात्र कायदा आणण्याची गरज आहे की शेतकरी शेतात जे वनवा पेटवतात यांना कायद्याने बंदी आहे. कायद्याने बंदी आणली पाहिजे, कारण हे जर पेटवल्यामुळं गावाचं अनेक नुकसान आहे. या महाराष्ट्रात हजारो उदाहरणं आहे की शेतकरी शेतात पेटवून देतात आणि मग ते गावात पसरतं. यामुळे अनेक घटना घडतात. त्यामुळे याचा एक विचार केला पाहिजे. आशिष जयस्वालजींनी हा विचार केला आहे आणि आशिष जयस्वालजींनी केंद्र सरकारच्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आगीमुळे नुकसान भरपाई हा शब्द आहे, पण राज्य सरकारच्या मात्र डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ते नाही आहे. पण आशिष जयस्वालजींनी ते प्रयत्न करून आता आगीमुळे झालेलं नुकसान सुद्धा सरकारला त्याची मदत करता येईल अशी भूमिका आशिष जयस्वालजींनी घेतली. एक वेगळा विषय की अनिल देशमुख म्हणाले की शक्ती कायदा जर राज्य सरकारने लागू केला असता तर पुण्यासारखी घटना किंवा याआधी घडलेल्या घटना घडल्या नसत्या. शक्ती कायद्याच्या सर्व तरतुदी त्या ठिकाणी BNS कायद्यामध्ये आलेल्या आहेत. ज्या नव्हत्या त्याही करतात आहे. त्यामुळं वेगळा कायदा करायचा मतलब काय की तुम्हाला त्या कायद्याच्या तरतुदी कुठल्या ना कुठल्या कायद्यात असल्या पाहिजे. ऑलरेडी राज्य सरकार हे करताय. त्यामुळं वेगळे कायदे करण्यापेक्षा एकत्रित कायद्यामध्ये सर्व अंतर्भूत झालेलं बरं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अजंतीपाडा एक आहे, तिथे 15 दिवसानंतर पाणी मिळते. तिथल्या एका मी आज काल बातमी बघितली आहे. तिथे मी कलेक्टरला सांगितलं आहे. तिथे एक पायपीट होऊन एक महिला दगावली असाही घटना घडलेली आहे. तिथे TPWS तात्पुरती पिण्याची पाण्याची योजना मंजूर करून तातडीने विभागीय आयुक्तांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे याची सूचना मी दिली आहे आणि आज त्याचा मी फॉलोअप घेणार आहे. धन्यवाद. पुण्यामध्ये ज्याप्रमाणे लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला तसंच राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. आणि आता ज्या पद्धतीची कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टात होईल त्यामुळं अनेक जे असे कुकृत्य करणारे आहेत जे नराधम आहे, नराधमावर आता लोकशाहीमध्ये, कायद्यामध्ये, संविधानामध्ये आपल्याला कोर्टासमोर जावंच लागतं. अशी व्यवस्था नाही आहे की एखाद्याने खून केला की एखाद्याने बलात्कार केला त्याला रस्त्यावर फाशी द्यायचा कायदा नाही आणि कायदा करता येत नाही. कोर्टासमोरच जावं लागतं. कोर्टासमोर फक्त एवढंच पाहावं लागतं की कोर्टासमोर तो आरोपी सुटू नये. याकरता पक्के पुरावे, पक्क्या गोष्टी कराव्या लागतात. देवेंद्र फडणवीसच्या सरकारने यामध्ये पुढाकार घेतला आहे. कुठलाही आरोपी सुटून जाऊ नये याकरता कराव्याची कृती म्हणजे पोलिसांनी चार्जशीट दाखल करताना कुठलीच त्रुटी राहणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. ती देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेली आहे. पुण्याचं प्रकरण असो की राज्यातले प्रकरण असो, शेवटी असे प्रकरण होणे काही राज्यासाठी चांगलं नाही. पण अशा घटना घडल्यावर मात्र त्यावर तातडीने उपाय. प्रशासन की ओर से 1 महीने तक अन्न और जरूरी सामान उपलब्ध कराया जाएगा. साथ ही स्वास्थ्य शिविर, पानी के टैंकर और छात्रों के लिए किताबें, यूनिफॉर्म की व्यवस्था की जा रही है. गांव में पुनर्वसन का काम तेजी से किया जाएगा और सभी प्रभावित परिवारों को हर संभव मदद की जाएगी. इस हादसे के राहत की बात यह रही कि गांव वालों की एकजुटता और सतर्कता के चलते कोई जनहानि नहीं हुई. मंत्री ने ग्रामीणों के साहस की सराहना की. फिलहाल प्रशासन राहत और पुनर्वास कार्यों में जुटा है. उम्मीद है कि प्रभावित